नमस्कार मैत्रिणींनो, तर आपल्याला ना पापड करायचे, मिश्र डाळींचे पापड करणारे. कोणी नुसते मुगाचे करतात, कोणी नुसते उडदाचे पण करतात आणि काही जण मिक्स करतात. तर आम्ही मिक्स डाळींचे करणार आहे. तर हे ना एक अर्ध साल आहे ना, ही आमची घरची डाळ आहे, त्याच्यामुळे आम्ही साल नाही काढले, खडे असे निवडून काढले. आम्ही 2 किलो हे याच्यात अर्धा आहे, हे 1.5 आणि आपली 1 किलो मुगाची, अशी आम्ही एकूण 3 किलो, 2 किलो उडदाची आणि 1 किलो मुगाची असे पापड करणार आहे. तर आता हे आम्ही ना चक्कीत दळायला देणार आहे. बघा, आता आपली डाळ दळून झाली. हे 3 किलो डाळ आहे, ती दळून घेतली. आता असं चाळून घ्यायचं चांगलं. काही कचरा विचरा असला ना तो निघतो, म्हणजे दळलं तरी पण चांगलं चाळून घ्यायचं. असं थोडंसं राहतं, ते आमची घरची डाळ आहे ना, त्याच्यामुळं छोट्या चक्कीत दळलं ना आम्ही, ते थोडंसं राहिले डाळ. आता आपण लावण्यासाठी थोडंसं काढून ठेवू आणि मग मसाला टाकायचा. बघा, मी लावण्यासाठी, कारण आम्ही घट्ट मळणार आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला पिठी कमी लागते. एवढी पिठी काढून ठेवली लावण्यासाठी. आणि आता आपण त्याच्यात हे मी रामबंधू मसाला आहे, आम्ही 3 किलोला 3 पुड्याच टाकतो. हे बघा, असा 3 पुड्या टाकायच्या. ते चांगलं मिक्स करून घ्यायचा. मी थोडीशी घरातली पण मिरी घेतली, 50 ग्रॅम असेल, ती पण टाकते. आणि थोडंसं आपलं घरातलं मीठ टाकले, थोडंसं चमचाभर. ह्याच्यात पण मीठ असतं, सगळं पापड खार सगळं असतं. तुम्हाला जर टाकायच्या असल्या तर असं भिजवायच्या मिऱ्या, थोड्या फॅन खाली सुकवायच्या, मिक्सरला बारीक करून मग असं हे करायचं, काढून घ्या, ते वाटून घ्यायच्या, पाकडून घ्यायच्या, म्हणजे त्याचं वरचं साल निघतं. असा तो मसाला चांगला सगळीकडे मिक्स करून घ्यायचा. आणि पाणी पण नाही ना, असं थंड पाण्यात नाही मळायचं, ते कोमट पाण्यात मळायचं. असं चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा पिठात, कारण जास्त आहे ना मग तो मिक्स होत नाही, म्हणून अगोदरच पीठ मळायच्या अगोदरच चांगला मिक्स करून घ्यायचा असा. हे बघा, आपला मसाला चांगला मिक्स झालाय. आता आपण थोडं थोडं करून असं बोट बुडल एवढंच आपल्या हाताला सोसवल एवढं कोमट करायचं, जास्त कडकडीत नाही करायचं, नाही तर मग पापड कडक होतात. मी ना 1.5 लिटर पाणी ठेवले तापायला, जसं लागल तसंच घ्यायचं. पातळ पीठ नाही करायचं, घट्ट पीठ मळायचं चांगलं. बघा, पीठ मळायला असं चांगलं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे सांडत पण नाही, कारण ते उडदाचं पीठ आहे ना, असं उधळतं ना जास्त, म्हणून. बघा, आपल्याला हाताला सोसवल असंच थोडं थोडंच अगोदर पाणी घालायचं, एकदम घट्ट मळायचं. असे ना 1-1 किलोचे गोळे करून असे मी परातीत ठेवते आता, आणि नंतर तेल लावून परत चांगलं मळून घ्यायचं. आता हे एक गोळा झाला. आता आपण थोडंसं परत पाणी ओतू, परत चांगलं मळून घेऊ. जास्त एकदम पाणी नाही ओतायचं, नाही तर पातळ होतं ते. थोडं थोडं पाणी करूनच गोळे करून घ्यायचे. हे बघा, हे पिठाचे गोळे करून झाले. एवढं हे अर्ध फुलपात्र फक्त पाणी उरले. तर आता आपण ना 1-1 गोळा असा घेऊ आणि चांगलं थोडं थोडं तेल लावून त्याला असं मळून घ्यायचं आहे. बघा, तेल घ्यायचं असं हातावर, जास्त पण नाही घ्यायचं, थोडंसंच घ्यायचं.
आणि असं मळवू घ्यायचं. असे गोळे करून घ्यायचे. एवढं घट्ट झालं पाहिजे. जेवढं घट्ट करसाल ना तेवढं तुमचे पापड चांगले येतील. नंतर आपण रात्रभर भिजत ठेवायचं आणि उद्या असं पाटा हे असतं ना आपलं पाटा त्याच्यावर ठोकून मग पापड करायचे. मी आता असेच ना सगळे गोळे तयार करून घेते. पिशवीत बोलाव. कमी करायचं. हे बघा आपलं असं पीठ एवढं घट्ट झालंय. आता आपण चांगलं कुटून घेऊ. त्याला असं चांगलं बराच वेळ कुटायचं म्हणजे मग पापड चांगले खुसखुशीत होतात. वरवंट पाट्यावर असं पाटा घेतलाय आणि वरवंटा घेतलाय. त्याला तेल लावून घेतलंय आणि असं छान मऊ होईपर्यंत चांगलं कुटायचं. एवढं घट्ट पीठ पाहिजे मग छान पापड होतात. हे बघा असं मळून घ्यायचं. असं लांब करायचं. मग त्याचं सुरीने नाही तर हाताने असे गोल गोल करायचं आणि मग पापड लाटायचे. हे बघा असं लांब लांब करून घ्यायचं आणि मग त्याच्या वळकुट्या करून घ्यायच्या आणि असं बंद डब्यात ठेवायच्या म्हणजे कडक नाही होत. आणि त्याच्या असे गोल गोल लाट्या करायच्या. छोट्या लिंबा एवढ्या गोळ्या करायच्या आणि मग पापड लाटायचे. हे बघा या आकाराच्या अशा गोळ्या करायच्या. हे का असं करून घ्यायचं म्हणजे चांगलं मऊ होतं आणि चांगलं घट्ट पीठ मळायचं. आता मी तुम्हाला पापड लाटून दाखवते. आम्ही ग्रेनाईटचा पोळपट घेतलाय. त्याच्यावर सरासर होतात पापड. थोडंसं तेल लावलं का अगोदर मग नंतर असं पिठात बुडवायचं. थोडंसं जास्त पण पीठ नाही लावायचं नाही तर मग नंतर लाल पडतात ते पापड. थोडंसंच लावायचं. पातळ लाटायचे चांगले म्हणजे तळले का चांगले होतात. हे बघा अशा आकाराचे असे पापड लाटायचे आणि असे ठेवायचे. वरून मग थोडेसे सुकले का कपडा ठेवायचा. तर असेच आम्ही सगळे पापड करून घेतो. हे बघा असे आपले 3 किलोचे पापड लाटून आता तयार आहे. हे आपण कवळ्या उन्हात वाळ टाकायचे. असे थोडे त्याचे काट असे वर यायला लागले का ते परत थोड्या वेळ उलटून थोड्या वेळ सुकवायचे. जास्त नाही सुकवायचे. जास्त कडक उन्हात सुकवले तर ते तळल्यावर लाल पडतात. हे बघा आपले 3 किलोचे एवढे पापड झालेत. आता आपण तळून बघू कसे झाले ते. चांगले वाळवलेत आम्ही. तेल तापले चांगलं. बघा किती छान फुगतात.
हे बघा. कसं मस्त कढईभर पापड होते. हे बघा आपले किती छान पापड झाले, असे खुसखुशीत पण खूप झाले. हे बघा असे छान. त्याला पापड करायला मोठे मोठे पापड केले. ते आता मी तुम्हाला असे भाजून दाखवते. असे तव्यातच भाजायचे चांगले आणि मग म्हणजे सरळ राहतात. आणि असे तव्यातच चांगला भाजून घ्यायचा म्हणजे सरळ राहतात. हे बघा मी तुम्हाला मसाला पापड पण बनवून दाखवते. असा थोडासा शेंगूर. हे बघा असा कांदा टाकायचा, थोडासा असं बारीक टोमॅटो कापायचं ते टाकायचं, थोडीशी आपण लाल तिखट टाकू थोडंसं असं, आणि चाट मसाला टाकायचा. आणि आपण त्याच्यात ना अशी बारीक शेव टाकायची आणि थोडं वरून थोडीशी कोथिंबीर टाकू. झाला मसाला पापड तयार. असेच तुम्ही पण करून बघा, प्रमाण पण बरोबर आहे. आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.